अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। चिंता ही मुख्यतः भविष्याची अनिश्चितता, अपयशाची भीती आणि अतिविचार करण्यामुळे सतावते। जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मित्रांबरोबर जाते किंवा तिचा ठराविक निकाल आपल्याला माहीत नसतो, तेव्हा मन अस्वस्थ होते। आर्थिक समस्या, करिअरची चिंता, नातेसंबंधातील तणाव आणि आरोग्यसंबंधी भीती ही सुद्धा चिंता निर्माण करणारी प्रमुख कारणे आहेत। काही वेळा भूतकाळातील वाईट अनुभवामुळे किंवा समाजातील अपेक्षांमुळेही माणूस तणावाखाली येतो। सतत नकारात्मक विचार केल्याने चिंता वाढते आणि मानसिक तसेच शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो। त्यामुळे चिंता दूर करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे, सध्याच्या क्षणात जगणे आणि गरज पडल्यास तज्ज्ञाचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचं ठरतं। चिंता सतावत असेल तर या 5 गोष्टी तुम्ही नक्की करा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। थांबा आणि खोल श्वास घ्या। जेव्हा चिंता येते तेव्हा आपल्या विचारांचा वेग खूप वाढतो। आपण भूतकाळात किंवा भविष्यात हरवून जातो। अशा वेळी काही सेकंद थांबा, डोळे बंद करा आणि 5 ते 10 वेळा खोल श्वास घ्या। खोल श्वास घेतल्याने शरीरातला ऑक्सिजन मिळतो, मेंदू शांत होतो आणि तणावसुद्धा कमी व्हायला लागतो। 4 सेकंद श्वास घ्या, 4 सेकंद थांबा आणि 6 सेकंद श्वास सोडा। चिंता लिहून काढा। आपल्या डोक्यातील विचार कधीकधी खूप गोंधळ निर्माण करतात। कागदावर लिहून काढल्यास आपण नक्की कोणत्या गोष्टीमुळे तणावात आहोत हे स्पष्ट होतं। तुमच्या चिंतेला शब्द द्या, मला या गोष्टीची भीती वाटते, कारण हा सराव केल्यास तुमचा मनातील तणाव हलका वाटतो आणि समस्या सुटण्यास मदत होते। शारीरिक हालचाल करा। तुम्ही शारीरिक हालचाल करा, जेणेकरून व्यायाम किंवा हालचाल केल्याने शरीरात हॅपी हार्मोन्स तयार होतात। चिंता कमी करण्यासाठी चालणे, योगासन, स्ट्रेचिंग किंवा हलका व्यायाम करणे खूप फायदेशीर ठरते। जर मित्रांनो तणाव खूप जाणवत असेल तर 10 ते 15 मिनिटं चालायला जा किंवा कोणतीही फिजिकल ॲक्टिव्हिटी करा, जेणेकरून तुमचा तणाव हलका होईल। कोणाशी तरी बोला। तुम्ही कोणाशी तरी बोला। तणावात असताना तो स्वतःपुरता ठेवू नका। ज्या व्यक्तीवर तुम्हाला विश्वास आहे त्याच्याशी बोला। मित्र, कुटुंब, शिक्षक किंवा कोणत्याही विश्वासू माणूस बोलल्याने मन हलकं होतं आणि नवीन दृष्टिकोन मिळतो। जर कोणी नसेल तर स्वतःशी जोरात बोला किंवा तुमच्या फोनवर व्हॉइस नोट रेकॉर्ड करा। आनंदी गोष्टी करा। तुम्ही हे आनंदी गोष्टी करा। चिंता कमी करण्यासाठी आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टी करा। संगीत ऐका, पुस्तक वाचा, चित्रकला करा, डान्स करा किंवा तुमचा आवडता चित्रपट बघा। अशा गोष्टी तुमच्या मनात सकारात्मक वळण देतात आणि तणावसुद्धा हळूहळू कमी व्हायला लागतो। चिंता ही कायमस्वरूपी नसते, तर ती तात्पुरतीच असते। योग्य दृष्टिकोन ठेवल्यास आणि हे छोटेसे बदल केल्यास तुम्ही सहज तणावावर मात करू शकतात मित्रांनो। त्यामुळे पुढच्या वेळी चिंता वाटली तर या 5 गोष्टी तुम्ही नक्कीच करून बघा। चिंता ही अडथळा नाही, ती बदल करण्याची संधी आहे। या सवयींना तुमचं जीवन अधिक तणावमुक्तसुद्धा आणि आनंदी बनेल। पुढच्या वेळी चिंता आली तर घाबरू नका। या टिप्स वापरून बघा, नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल। असेच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया नवीन विचारासह। तोपर्यंत धन्यवाद।